नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास CPR-द्वारे त्याचा जीव वाचवता येऊ शकतो. या दृष्टिकोनातून रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील डॉग्स वर्ल्ड येथे CPR ट्रेनिंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील ख्यातनाम हृदयरोगतज्ञ डॉक्टर मयूर जैन यांनी यावेळेस उपस्थितांना CPRचं महत्त्व, CPR नेमकं कशा पद्धतीने द्यावा या संदर्भातली सखोल माहिती यावेळेस उपस्थितांना करून दिली. CPRमुळे अनेक हृदयरुग्णांचा जीव आजपर्यंत वाचला आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाला CPR संदर्भात माहिती हवी असं मत यावेळेस डॉक्टर श्री मयूर जैन यांनी व्यक्त केलं. यावेळेस जिल्हा परिषद शाळेतील मुलांना इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची पुस्तकं देखील देण्यात आली. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा उत्तम लाभ होईल असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या एकंदर 6 शाळांमधील विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाटप करण्यात आल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली. रोटरीच्या नेहा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा स्वाती येरी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटीचे अध्यक्ष स्वप्नेश बुराड हे यावेळेस उपस्थित होते. विधान परिषदेतील आमदार माननीय श्री रवींद्रजी फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त नगरसेवक श्री दीपक वेदकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी कायम उपलब्ध असणारे, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय आमदार श्री रवींद्रजी फाटक साहेबांना पुनश्च एकदा नगरसेवक श्री दीपक वेदकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अत्यंत कष्टाने मिळवलेलं भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे शहरातील बाळकुम नाक्यावर गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. 4 इसमांनी एका ज्वेलरी दुकानावर बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार घडत असताना दुकानदाराने धैर्याने प्रसंगावधान दाखवलं आणि पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनास्थळी वेगाने दाखल झालेल्या ठाणे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतला आहे. मात्र उर्वरित 3 आरोपी फरार झाले आहेत. दरोडेखोरांनी दुकानात शिरताच बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदाराने दाखवलेल्या धैर्याने त्याचा हा डाव फसला. पकडलेल्या आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. त्याच्या सहाय्याने उर्वरित फरार आरोपींचा माग काढला जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींचे पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या टोळीवर इतरही गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा संशय आहे. ठाणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. या घटनेनंतर बाळकुम नाक्यावरील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेच्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. बाळकुम येथील दुकानदाराने दाखवलेलं धैर्य केवळ अतुलनीय आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हा दुकानदार CCTV फुटेजमध्ये जे दिसतं आहे त्यानुसार हा दुकानदार आपल्या दुकानामध्ये बसला होता. तो त्याचं दैनंदिन कामकाज करत असतानाच अचानक हे दरोडेखोर या ठिकाणी आले. त्यांनी त्यांच्या हातातल्या बंदुकीने या दुकानदाराला धाक दाखवायचा प्रयत्न केला. एका इसमाने त्याच्याकडचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. दुसरा इसम
शोकेसमधले दागिने काढत असल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. एकीकडे बंदुकीचा धाक दाखवत असताना या दुकानदाराने स्वतःजवळ असलेल्या दंडुक्याने त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आणि हा प्रतिहल्ला झाल्यानंतर हे दरोडेखोर अक्षरशः घाबरून पळून गेल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. या दुकानदाराने त्यांचा पाठलाग देखील केला आणि ताबडतोब पोलिसांना माहिती देखील कळवली आणि त्यामुळे एक आरोपी या घटनेमध्ये पोलिसांना सापडला आहे आणि त्यामुळे या मोठ्या घडणाऱ्या गुन्ह्यावर या दुकानदाराच्या धैर्यामुळे नियंत्रण आलं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो. पुनश्च एकदा शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख माननीय श्री गोपाळजी लांडगे यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र विधान परिषदेतील आमदार श्री रवींद्र फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री जेरी डेव्हिड आणि माजी नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे माननीय आमदार श्री रवींद्रजी फाटक साहेबांना पुनश्च एकदा श्री जेरी डेव्हिड आणि सौ जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. गणपतीचा उत्सव अतिशय जवळ आलेला आहे आणि अवघ्या साधारणपणे 3 आठवड्यांच्या अंतरावर हा उत्सव आलेला असताना बाजारामध्ये गणेश मूर्तींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये लगबग सुरू झालेली आहे. आणि जर तुम्हाला पेंटचे अतिशय उत्कृष्ट मूर्ती तुम्हाला हव्या असतील, जवळपास 150 पेक्षा जास्त व्हरायटी ज्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन गणपतीची तुमच्या मनातली, तुमच्या स्वप्नातली मूर्ती तुम्हाला जर का विकत घ्यायची असेल तर ठाणे शहरातील उत्सव हॉटेल समोर असलेल्या अश्विनी कला मंदिर या गणपती मूर्ती मिळण्याच्या दालनामध्ये तुम्ही निश्चितपणे भेट द्यायला हवी. अतुल अभ्यंकर आणि त्यांचा परिवार गेल्या 35 वर्षांपासून या ठिकाणी अतिशय निष्ठेने गणरायाची सेवा करतो आहे आणि गणेश भक्तांना एकापेक्षा एक अतिशय सुंदर अशा प्रकारच्या मूर्ती उपलब्ध करून देतो आहे. आपण बघूया त्यांच्या गणेश मूर्तींची एक छोटीशी झलक. गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि
गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि। गेल्या 35 वर्षांपासून अतुल अभ्यंकर, त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी हे या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत। अतिशय निष्ठेने ते हे काम करत आहेत। शाडूच्या मातीचीच मूर्ती गेले 35 वर्ष ते विकत आहेत। अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या दर्जेदार कारागिरांकडून तयार केलेल्या गणेश मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। प्रत्येक मूर्तीच्या नेत्रातले भाव हे आपल्याला बघता क्षणी अक्षरशः मोहामध्ये पाडणारे तर आहेच, परंतु भक्तिमय वातावरण निर्माण करणारे देखील आहे। अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या 150 पेक्षा जास्त गणेश मूर्तींच्या डिझाईन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे इथे गेल्यानंतर आपण खरेदी तर करतोच, परंतु या सगळ्या गणेश मूर्ती बघण्यामध्ये आपला अर्धा एक तास कसा जातो कळत देखील नाही। निश्चितपणे या प्रदर्शनाला भेट द्यायला हवी। अतुल अभ्यंकर यांनी या संदर्भात अधिकची माहिती दिली। गेले 35 वर्ष अश्विनी कला मंदिर या नावाने आम्ही इथे ही चित्रशाळा उभी केलेली आहे। गणेश मूर्तींमधल्या साईजमध्ये ग्राहकांची आवड निवड बदललेली आहे। त्याप्रमाणे आपण विविध प्रकारची मॉडेल आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। या वर्षी सांगायचं झालं तर माझ्याकडे छोट्यापासून मोठ्यापर्यंत 72 मॉडेल उपलब्ध केलेली आहेत वेगवेगळ्या साईजमधली। गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत। गणेश मूर्ती वेगवेगळ्या आकारात प्रकारात बघायला आणि कधीकधी आपल्या इष्टदेवतेच्या स्वरूपामध्ये बघायला देखील भक्तांना आवडतं। नेमकी ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी गणेश मूर्तींची प्रचंड मोठी रेंज आपल्याला बघायला मिळते। त्यामध्ये तिरुपती बालाजीच्या रूपातला श्री गणेश, त्याचप्रमाणे बाल गणेश, अष्टविनायकाच्या रूपातले अनेक गणेश मूर्ती, असे अनेक गणेश मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। अश्विनी कला मंदिर हे दुकान आमचं जवळजवळ 35 वर्षापासून चालू आहे। आमच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणपती असतात, जसं की हे पेशवा मांडी आहे, नंतर हे तिरुपती बालाजी म्हणजे गणपतीही या वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी दाखवले आहेत। या दुकानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याची आखणी, ज्या आखणीमधून भाव अतिशय सुंदर दिसतात। वेगवेगळ्या कलरमध्ये म्हणजे रेड कलरमध्ये, 1 कलरमध्ये दगडू आहे। नंतर बालमूर्तीसुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये असतात, जास्वंदामधली आहे, ह्याला आपण फिलिप्स म्हणतो, प्रभावळ आहे, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ह्या दुकानामध्ये उपलब्ध असतात। आणि अशीच परंपरा सतत चालू राहो आणि ग्राहकांना ह्याचा उपभोग घेता यावं किंवा मूर्ती त्यांना वेगवेगळ्या छान मिळोत अशी मी ईश्वर। विधान परिषदेतील आमदार माननीय श्री रवींद्रजी फाटक यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाने संबंध महाराष्ट्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे माननीय श्री रवींद्रजी फाटक साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। शिवसेनेचे लोकमान्यनगर शाखा प्रमुख श्री श्याम पडवळ साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। सर्वसामान्य माणसाच्या उपयोगी पडणारे, सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे माननीय श्याम पडवळ साहेबांना पुनश्च एकदा श्री सुशांत पडवळ आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। विधान परिषदेतील शिवसेनेची धडधडणारी तोफ माननीय आमदार श्री रवींद्रजी फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सिद्धू यादव यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वसामान्य माणसांचा आवाज अर्थात आमदार रवींद्र फाटक, पुनश्च एकदा माननीय आमदार रवींद्र फाटक यांना श्री सिद्धू यादव यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि प्रार्थना करते। अभ्यंकर यांच्या या अश्विनी कला केंद्रामध्ये तुम्हाला एकीकडे गणेश मूर्ती बघायला तर मिळतातच, परंतु दुसरीकडे इको फ्रेंडली मटेरियल वापरून तयार केलेली मखरं देखील या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घेतात। अत्यंत सुंदर, अत्यंत देखणी, अत्यंत सुबक अशा प्रकारची ही सगळी मखरं आहेत। हे
मखरं पूर्णपणे इको फ्रेंडली मटेरियलपासून तयार करण्यात आलेली आहेत. जर आम्ही गणपतीच 35 वर्षांपासून शाडू मातीपासून विकतोय तर मग या ठिकाणी थर्माकोल किंवा इतर कुठल्याही इको फ्रेंडली नसलेल्या मटेरियलचा वापर करण्याचा प्रश्नच येत नाही, असं अतुल अभ्यंकर यांची कन्या सांगतात. आणि या सगळ्या उद्योगामध्ये त्या देखील तितक्याच सहभागी आहेत जेवढं अभ्यंकर दाम्पत्य सहभागी आहे. त्यांनी देखील या उद्योगाविषयी अधिक माहिती दिली, मखरांविषयी अधिक माहिती दिली. मला मखराविषयी विशेष हे सांगायला आवडेल की आत्तापर्यंत कसं व्हायचं की मखर आपण करतो, त्यावर्षी यूज करतो, ते दिसायला भरपूर सुंदर दिसतात, मोठे मोठे असतात साईजमध्ये, पण ते ठेवायचे कुठे हा खूप प्रश्न असतो. सो आत्ताच्या आपल्या गरजांनुसार कॉम्प्रेस्ड साईजमध्ये जे तुम्हाला पॅकिंग आम्ही देऊ शकतो ते हे अशा प्रकारचं पॅकिंग आहे. ही जी कॉन्सेप्ट आहे की आम्ही हा सगळा LED लाईट त्याला प्री फिट करून देतो आहे की तुम्ही फक्त हे पॅक घेऊन जायचं, ओपन करायचं, स्विच करा आणि तुमचा अख्खा मखर हा विथ LED फिटिंग तयार असेल. तसंच आमची ही इच्छा आहे की ही गोष्ट परत परत कस्टमर्सना वापरता आली पाहिजे. त्यामुळे हे सगळं तुम्ही डिअसेंबल करून परत तसंच पॅकिंग करून ठेवून पुढच्या वर्षीसुद्धा त्याचा उपयोग करू शकता. अश्विनी कला केंद्र जवळपास गेले 35 वर्षांपासून सुरू आहे. 35 वर्षांमध्ये अनेक भाविकांच्या घरातला गणेशोत्सव हा अश्विनी कला केंद्राच्या या गणेश मूर्तींनी साकारतो. याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अभिमान आहे. अनेक ग्राहकांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खूप छान मूर्ती आहे त्यांच्या आणि महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे शाडू माती पॅरिस आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात, त्यांच्याकडे फक्त शाडू मातीच्या मूर्ती आहेत. हे सर्वात चांगली गोष्ट आहे, कारण असं कुठचंच दुकान मला मिळालं नाही की तिथे फक्त शाडू मातीचे एवढे ऑप्शन आहेत. आज नाही म्हटलं तरी जवळजवळ 150-200 ऑप्शन आहेत तिकडे. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा जर अश्विनी कला केंद्रामधील हे सगळ्या गणेश मूर्ती बघायच्या असतील तर निश्चितपणे भेट द्या. ठाणे शहरातील महानगरपालिकेपासून पुढे गेलं की पाचपाखडीजवळ उत्सव हॉटेल लागतं, त्याच्या बरोबर समोर अश्विनी कला केंद्र आहे. स्क्रीनवर क्रमांक देखील दिलेले आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलून संपर्क देखील साधू शकतात. अतिशय बोलघेवडा अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सगळी ते माहिती देतात. गणेश मूर्तींचा हा सगळा त्यांचा व्यवसाय जरी असला तरी हे त्यांचं पॅशन देखील आहे आणि म्हणूनच या व्यवसायामध्ये त्यांनी गेल्या 35 वर्षांमध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. आपण देखील त्यांच्या या दालनाला भेट द्यायला हवी. गणपती बाप्पा मोरया. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. राजस्थान प्रगती मंडळाचे ठाणे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अत्यंत कष्टाने मिळालेलं हे स्वातंत्र्य चिरायू हो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा राजस्थान प्रगती मंडळाचे ठाणे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि अपोलो जिम संस्थापक माननीय कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा अपोलो जिमचे संस्थापक आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकरजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.